हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त असतील, स्वस्त असतील. तर बरेच काही दिवसापासून माझे व्हिडिओ येत नव्हते, कारण माझा मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झालेला. आरुनी पाण्याच्या बाल्टीमध्ये मोबाईल टाकून दिला होता, त्यामुळे माझा कॅमेरा खराब झाला होता, तर मी शूट करू शकले नाही. तर आजपासून आपण परत कंटिन्यू करूया व्हिडिओज, तर तुम्ही बघा. आणि आजच्या दिवसामध्ये काय ते रुटीन ते सगळं तुमच्यासोबत आज शेअर करेलच. पूर्ण दिवसाचं तर नाही करू शकत, पूर्ण दिवसाचं शूट करणं शक्य नाही. ॲक्च्युली मला खरंच टाईम भेटत नाही. जे गृहिणी असतील, ज्यांना छोटे छोटे बाळ असतील, बेबी असतील, त्यांना माहितीच असेल की किती बिझी शेड्यूल असतो दिवसाचा. घराची कामं पण करायची आणि बाळाला पण सांभाळायचं म्हटलं थोडंसं ॲडजस्ट करणं डिफिकल्ट होतं. तर चला, आज जे काही असेल ते तुमच्यासोबत आज मी शेअर करेलच. तर आरू आता झोपलेली आहे आणि आता सकाळचे 9:30 वाजले आहेत. नाश्त्याची वेळ झालेली आहे, तर नाश्त्याला काहीतरी बनवूया. चला, कंटिन्यू राहा. तर नाश्त्यासोबत जेवणाची पण तयारी करायची होती. तर मी रात्रीच हे कडधान्य भिजू घालून ठेवलेलं, तर छान असं फुलून गेलेलं कडधान्य, चवळी. तर हे जे मसाला आहे, हे कांदा, लसूण आणि आलं, खोबरं हे आधीपासूनच भाजून आणि मी तयार करून ठेवते फ्रीजमध्ये. म्हणजे जेव्हा पण मसाल्याची भाजी करायचं असते तेव्हा थोडंसं ॲड करून, आणि त्याच्याने छान आणि पटकन भाजी होते. तर काय नाही, फक्त थोडासा मसाला घेतलेला आणि त्याच्यामधून भरून सुके मसाले ॲड करायचे. मिरची, हळद पावडर, धनेपूड हे टाकायचं. आणि त्याच्याने कसं आपल्याला मसाला भाजायला जेवढा टाईम लागतो तेवढ्या टायमामध्ये आपली भाजी रेडी होते. म्हणून आधीपासून मी हे मसाला तयार करून ठेवते. तर छान असं भाजून घेतलेलं, त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक, गार्लिक, जिंजर गार्लिकचं पेस्ट ॲड केला, त्याच्याने पण छान टेस्ट येते भाजीला. तर अशी काहीशी माझी भाजी आज होणार होती, चवळीची भाजी. मध्येच आरू उठली, तर तिला घेतला आधी गॅस बंद करून. आणि ती उठते तेव्हा अशी चिडचिड करते, त्यामुळे तिला मला अर्धा एक तास तरी घेऊन बसावं लागते, म्हणजे ती शांत होते छान. आणि मग तिला खेळण्यामध्ये मी बिझी करते. मग ती तिची खेळत असते, मग मी परत कामाला लागते. तर पप्पाचं शर्ट घेऊन आमचं असं खेळणं चालू होतं. तोपर्यंत भाजी करून घेते म्हटलं. तर चवळी टाकली, हळद, मिरची, मीठ, सुके मसाले टाकून, पाणी टाकून, कोथिंबीर, मीठ टाकून कुकरला लावली. 2-3 शिट्यानी भाजी मस्त होते. मग गरम गरम चपात्या पण बनवून घेतले. आता बारी होती नाश्त्याची. तर नाश्त्याला काय म्हणजे रोजचंच टेन्शन झालं आहे नाश्त्याला. आज तर मला काही नाही करायचं नाश्त्याला. रात्रीचे 3 चपात्या होत्या, त्यालाच मिक्सरमध्ये बारीक करून आणि त्याला फोडणी देऊन चिवडाच करायचा होता आज चपातीचा. तर छान असं चपात्यांना बारीक करून चपातीचा चिवडा केला आणि तेच खाणार होती. आणि मला आवडतं पण, हे खरंच खूप टेस्टी लागतं. तुम्हाला पण आवडतं का? तर असा आमचा नाश्ता चालू होता. आणि आरूला पण थोडं भरत होती, खाते म्हणजे ती थोडं तिखट. तर तिला पण असं थोडंसं बिझी करून इकडं तिकडं करून खाऊ घालते. तर ती पण 2-4 घास खातेच. त्यानंतर तिला आंघोळ करायची होती. तर आम्हाला असं खेळायचं असतं, तर तिला मी मन मोकळं खेळू देते. जितकं तिला खेळायचं आहे खेळत बस आंघोळीच्या टायमावर. तर ती छान अशी खेळत होती. मग तिला छान रेडी केलं आणि ग्रॅप्स दिले खायला. तू काय खाते? ग्रॅप्स खाते तू? व्हेरी गुड, खा. मला दे अरू, मला दे. थँक्यू. खा. अशी आता छान निवांत झोपलेली आहे. जेवण करून घेते. 2 वाजलेत आणि मला पण खूप भूक लागली आहे. तर मी आता पटकन जेवण करून घेते. आरू झोपलेली आहे, तोपर्यंत जेवण करून घेते. छान अशी भाजी आणि अक्षराचं हे सिरियल, हे तर माझं कंपल्सरी आहे. माझं आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आज मला केसांना ऑइलिंग करायची आहे. मी केस धुतले होते, तर संध्याकाळच्या वेळी करेल आता ऑइलिंग. आणि अक्षराचं सिरियल बघते मी, मला खूप आवडते, जाम आवडतं. म्हणजे जेवण करताना किंवा घरातले काही काम करताना मला अक्षराचं सिरियल बघायला आवडतं. आणि मी किती वेळा बघून चुकले, किती वेळा. अक्षराचं झालेलं आहे, आता नायरा आणि कार्तिकची स्टोरी सांगणार आहे, तर तेच बघते. तर मला खूप आवडते. तुम्हाला पण आवडते का हे सिरियल? मला नक्कीच सांगा. तर आजचा दिवस असा काहीसा होता, ते तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर माझ्या इंस्टाग्राम आय डीला पण नक्कीच फॉलो करा, अवनी गायकवाड 79.
करून माझी ID आहे, तर तिथं पण जाऊन मला फॉलो करा आणि यूट्यूबवर पण मला सबस्क्राईब करा. ओके बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.